धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील कुंभेचा शिवारात मध्यरात्रीच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली आहे। येथील एका शेत वस्तीवर सशस्त्र दरोडेखोरांनी धाडसी दरोडा टाकला। या घटनेनं संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय। मात्र 70 वर्षीय सेवानिवृत्त सुभेदार विश्वनाथ मुरलीधर जगताप यांनी जीवाची पर्वा न करता 6 सशस्त्र दरोडेखोरांचा एकट्यानं मुकाबला केला। या संघर्षात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पुणे येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत। नेमकी घटना काय? भारतीय सैन्य दलातील निवृत्त सुभेदार विश्वनाथ जगताप हे कुंभेजा येथील आपल्या शेतात घर बांधून पत्नीसह वास्तव्यास आहेत। रविवारी मध्यरात्री 12:30च्या सुमारास परिसरात वीज पुरवठा खंडित झालेला असताना 6 दरोडेखोरांनी त्यांच्या वस्तीवर हल्ला केला। अंधाराचा फायदा घेत दरोडेखोरांनी घरात प्रवेश केला आणि कपाटामध्ये शोधाशोध सुरू केली। दरोडेखोरांनी जगताप यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने बळजबरीने हिसकावून घेतले। हा प्रकार लक्षात येताच वयाची 70 ओलांडलेल्या माजी सैनिकातील जवान जागा झाला। त्यांनी मागे न हटता 6ही दरोडेखोरांना रोखण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्याशी निकराची झुंज दिली। शस्त्र हल्ल्यात माजी सैनिक गंभीर जखमी। झटापटीत दरोडेखोरांनी जगताप यांच्यावर धारदार शस्त्रांनी 5 ते 6 वार केले। गंभीर जखमी होऊनही जगताप यांनी हिंमत हारली नाही। त्यांनी आरडाओरडा करून आजूबाजूच्या नागरिकांना मदतीसाठी साद घातली। लोक जमा होत असल्याचं पाहून दरोडेखोरांनी तेथून पळ काढला। आरोपींनी जाताना 2 तोळे सोन्याचे गंठण, 60,000 रुपयांची रोख रक्कम असा ऐवज लंपास केला। या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली। या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन फॉरेन्सिक टीम आणि डॉग स्क्वॉडला पाचारण करण्यात आले। संशयितांच्या शोधासाठी पोलिसांनी विविध पथके रवाना केली असून परिसरातील संशयास्पद हालचालीवर लक्ष ठेवलं जात आहे। या धाडसी दरोड्यामुळे कुंभेजा आणि परंडा परिसरात खळबळ उडाली असून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जाते। पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत।